नमस्कार मित्रांनो, मी विकास बर्डे. आज मुद्दाम हा व्हिडिओ घेतो आहे. वाघोली म्हणजे थोडक्यात खराडी बायपास टू वाघोली या बसमधून आपल्या राज्याचे जे आपण थोडक्यात रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांचा जय जयकार पूर्ण महाराष्ट्रभर करतो. पण त्यांना महाराष्ट्रात खरंच ते प्लॅनिंग करता आलं का? मला सांगा. पुणे नगर हा रोड जो आहे या ठिकाणी ब्रिजची सगळं यांनी मंजुरी दिली, सगळं दिलं, पण बायपास टू वाघोली इथपर्यंत जाण्यासाठी जर वेळ लागत असेल आणि ही ट्रॅफिक तुम्ही पाहू शकताय, तर हे कशा पद्धतीने होऊ शकतं? म्हणजे एक्झॅक्टली काय आहे या ठिकाणी एवढा वेळ लागू शकतो या ठिकाणी? तर कसं व्हायचं? हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल करा, सगळ्यांना पाठवा. आज मोदीजींनी फतवा काढला आहे की पेट्रोल वाचवा, गरज असेल तर बाहेर पडा. आपण ते विरोधात अजिबात नाही आहे, पण मला सांगा, या ट्रॅफिकमध्ये पेट्रोलचा अपव्यय नाही का? आणि मला सांगा, हे जर नोटबंदी एका रात्रीत करू शकता, तर हा रखडलेला वाघोलीचा रस्ता ते का पूर्ण करू शकत नाहीत? इच्छाशक्ती या ठिकाणी खूप महत्त्वाची असते. ती या राजकारण्यांकडे आहे का? सर्वसामान्य माणूस या रस्त्यावरून जाताना त्याला रोज किती यातना होतात हे अनुभवू शकतात का? या गोष्टीचा नक्कीच विचार व्हायला हवा. फंड सँक्शन आहे, सगळं सँक्शन आहे, मग यांना अडचण कसली आहे? हे एवढा वेळ खाऊपणा का? हे आपल्या सर्वसामान्यांनी यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि या रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे. आणि हा व्हिडिओ गडकरी साहेबांकडे पोहोचावा अशी व्यवस्था आपल्या सर्वांनी करावी अशी मी विनंती करतो. या व्हिडिओला लाईक, सबस्क्रायबर मिळावे हा हेतू अजिबात नाही आहे, पण ही जी कोंडी होती आहे याच्यावरती मार्ग 100% निघाला पाहिजे. एक ब्रिज द्यायला यांना एवढं अवघड का जातं? सत्ता यांच्या हातामध्ये, सगळ्या गोष्टी यांच्या हातामध्ये. एवढा वेळ खाऊपणा यांनी का करावा? पुणेकरांनो, जागे व्हा. या सत्ताधाऱ्यांना लक्षात आणून द्या हे काय करतात. 10 मिनिटाचा जिथं वेळ लागतो ना, त्या ठिकाणी हे 1-1 तास लागतात. या ठिकाणी पेट्रोलचा अपव्यय नाही आहे. एवढी ट्रॅफिक गडकरी साहेब सगळ्या जगात तुम्ही देताय, महाराष्ट्रभर नाही तर भारतभर सगळे रस्ते देताय, आणि या ठिकाणी अशी कोंडी का? तुमच्या राज्यात, देशभरात रस्ते देणाऱ्यांची ही स्थिती. सर्वसामान्य जनता बोलते गडकरी साहेब, याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना करा. रिंग रोड, PMRDA किती दिवस फुलतापा देत राहणार?